नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना नमस्कार. आता बघा, आज सेतू अभ्यासाचा 12वा दिवस म्हणजे आज आहे 12 जुलै 2021. तर आजचा आपल्याला सेतू अभ्यासामध्ये काय अभ्यास आहे त्याच्या विषयात आपल्याला बघायचं. तर चला तर मग आता आपण आपल्या अभ्यासाकडे आज कोणता अभ्यास आपल्या सेतू अभ्यासामध्ये करायचा आहे त्याचा आता आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, आज मी आपल्या ग्रुपवर सुद्धा सकाळीच तुम्हाला आपला आजचा जो सेतू अभ्यास आहे त्याच्याविषयी PDF टाकलेली आहे आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांनी ती त्या पीडीएफचं वाचन सुद्धा केलेलं असेल. तर बघा, आजचा जो 7वीच्या सेतू अभ्यासाचा 12वा दिवस आहे. म्हणजे बघा, आज 1 तारखेपासून तर कंटिन्यू आपला आज 12वा दिवस आहे. तर यामध्ये आपल्याला आज 12व्या दिवशी मराठीचा जो अभ्यास करायचा आहे. बघा, आजचं क्षेत्र जे आहे ते आहे, कालपर्यंत आपण बघितलं की वाचन क्षेत्र होतं, परंतु आज आपलं जे क्षेत्र आहे ते मौखिक भाषा आणि विकास याचं क्षेत्र आहे. आणि याच्यामधून आपल्याला कौशल्य कोणतं पारंगत करायचंय तर आपल्याला होणार आहे समजा तर श्रवण आणि संभाषण. श्रवण म्हणजे ऐकण्याची जी क्षमता आहे ती आपली पूर्ण होणार आहे. त्यानंतर संभाषण कौशल्य आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. बघा, अध्ययन निष्पत्ती. आता याच्यातून काय साध्य होणार आहे? वर्ग 6वी मध्ये आपण रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, इंटरनेट याद्वारे पाहिलेल्या ऐकलेल्या घटना स्वतःच्या शब्दात तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. आणि त्यानंतर इयत्ता 7वी मधील असलेले कोणतेही चित्र जर तुम्हाला दिलं, घटना दिली तर किंवा प्रसंग दिला तर पाहून त्याचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी किंवा लेखी स्वरूपात त्याचं वर्णन तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे बघा, आज आपण बघतो की रेडिओ, दूरदर्शन याच्यावर वेगवेगळ्या मुलाखती दिल्या जातात. त्यानंतर वर्तमानपत्र, इंटरनेट याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या घटना तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या घटना पाहिल्यानंतर तुम्हाला त्या स्वतःच्या शब्दात तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. त्यानंतर 7वी आणि 6वीचा याच्यामध्ये जो सेतू साधलेला आहे तर कोणतंही चित्र किंवा घटना जर दिलेली असली तर ते पाहून त्याची स्वतःच्या पद्धतीनं तोंडी किंवा लेखी स्वरूपात तुम्हाला ते मांडता आलं पाहिजे, वर्णन करता आलं पाहिजे. याच्यातून आपल्याला काय जाणून घ्यायचंय? बघा, रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, इंटरनेट याविषयी मुलांना कोणती माहिती आहे हे विविध प्रश्नांच्या द्वारे जाणून घ्यावे. म्हणजे आता बघा, रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, इंटरनेट याविषयी मुलांना कोणकोणती माहिती? आज आपण बघतो की रेडिओ सुद्धा आपण आज मोबाईलवर चालू लागलेलो आहोत. विविध भारती लावायची तर आपल्याला रेडिओ विकत घ्यायची गरज नाही, तर आज आपण तो मोबाईलवर सुद्धा आपण रेडिओ चालू शकतो, FM रेडिओ चालू शकतो. दूरदर्शन सुद्धा आज मोबाईल मध्ये आलेलं आहे. वर्तमानपत्र सुद्धा तुम्हाला ई पेपर तुम्हाला याच्यात वाचता येतात. तसं तर वर्तमानपत्र तुम्ही वाचतात, परंतु ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा वाचू शकतात किंवा लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट याद्वारे सुद्धा तुम्ही सर्च करून तुम्ही वाचू शकतात आणि याविषयी तुम्हाला माहिती असणारच आहे. आता बघा, वर्तमानपत्रातील बातमीचे वाचन करून देऊन त्यावर आधारित घटनेविषयी चर्चा करून घ्यावी. म्हणजे आता वेगवेगळ्या तुम्ही बातम्या ह्या नेहमी ऐकत असतात आपल्या वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवर. तर बघा, याच्यातून तुम्हाला काय सक्षम बनणार आहात तुम्ही? तर खालील प्रश्नांद्वारे विद्यार्थ्यांना बोलते करावं असं म्हटलं. म्हणजे तुम्हाला बोलतं करायचंय. बघा, जर तुम्हाला असं जर विचारलं दूरदर्शनवरचा तुम्हाला कोणता कार्यक्रम आवडतो आणि का, तर तुम्ही लगेच सांगसाल की मला एखादं कार्टून मधलं जे चॅनल आहे ते आवडतं आणि त्याच्यातला पोगो चॅनल आवडतं, कारण की लहान मुलं आहेत तर ते लहान मुलांप्रमाणे तुम्हाला त्या पद्धतीने समजा त्याच्यातला मला छोटा भीम आवडतो. म्हणजे प्रत्येकाचं कोणाला वेगळं चॅनल आवडत असेल. समजा कोणाला जी चॅनलवरचं समजा सारेगमपा आवडत असेल लहान मुलांचा कार्यक्रम, कोणाला बातम्या ऐकायला आवडत असतील, तर याप्रमाणे तुम्हाला तुमची आवड निवड असू शकते. त्यानंतर बघा, रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, इंटरनेट या चारही साधनांमध्ये कोणता फरक आहे? बघा, रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र आणि इंटरनेट या चार मध्ये फरक सांगायचा म्हणजे रेडिओ हे फक्त केवळ ऐकण्याचे साधन आहे. म्हणजे आपल्याला ऐकू येतो, म्हणजे श्रवण कौशल्य आपलं विकसित होतं, म्हणजे आपल्याला ऐकू येतं. परंतु मात्र दूरदर्शन म्हणजे रेडिओ हे फक्त श्राव्य साधन आहे, तर दूरदर्शन हे दृक श्राव्य साधन आहे. म्हणजे काय? दूरदर्शन म्हणजे टीव्हीवर आपल्याला दिसतं पण आणि आपण ऐकू पण शकतो समजा. म्हणजे दूरदर्शन हे काय आहे? दृक श्राव्य साधन आहे.
आणि त्याच्यानंतर वर्तमानपत्र हे कसे साधन आहे वाचनासाठी, म्हणजे तुम्ही त्याच्यातून वाचू शकता. त्यानंतर इंटरनेट हे काय साधन आहे, इंटरनेटच्या सहाय्याने तुम्ही रेडिओ ऐकू शकता, दूरदर्शन ऐकू शकतात, वर्तमानपत्र वाचू शकतात, म्हणजे सगळ्यात मध्ये ऑल इन वन आहे. आणि एवढंच नाही तर तुम्ही त्याची प्रतिक्रिया तुम्ही वेगवेगळ्या समाज माध्यमाद्वारे किंवा सोशल मीडियाद्वारे तुम्ही त्याची प्रतिक्रिया सुद्धा एखाद्या घटनेविषयी देऊ शकता. त्याच्यामध्ये फेसबुक आलं, व्हॉट्सअप आलं, इंस्टाग्राम आलं, हे वेगवेगळे जे ट्विटर आलं, अशा प्रकारे साधनामध्ये तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करू शकता, चांगल्या वाईट काय ज्या आहेत त्या सर्व. म्हणजे बघा आजची जी पिढी आहे ती आता दिवसेंदिवस त्याच्यामध्ये प्रगती होत चाललेली आहे. म्हणजे बघा याच्यातून आपल्याला काय सांगितलेलं आहे की रेडिओ हे श्राव्य साधन होतं, त्याच्यानंतर दृकश्राव्य साधन आलं ते म्हणजे दूरदर्शन, वर्तमानपत्र ते साधन म्हणजे आपण त्याच्यातील बातम्या ह्या दृश्य स्वरूपातील बातम्या ह्या वाचू शकतो. त्यानंतर इंटरनेटद्वारे तुम्ही सगळं काही सर्च करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला रेडिओ सुद्धा पाहता येतं, दूरदर्शन पाहता येतं, वर्तमानपत्र सुद्धा पाहता येतात, ई पेपर म्हणतात त्याला. म्हणजे अशा प्रकारे सर्व प्रकारचे साधनं आपल्याला आज उपलब्ध आहे आणि याच्यातला फरक आपल्याला जवळपास सर्वांना माहित आहे, कारण की आजची पिढी ही प्रगत आहे की नाही. त्यानंतर बघा आता चला सराव करूया. आता कोणत्या गोष्टीचा सराव करायचा आपल्याला, तर बघा खाली दिलेल्या उपक्रमामध्ये मुलांना सुविधा उपलब्ध करण्याबाबतीचे सहाय्य करावे. बघा तर तुम्हाला काय करायचं, इंटरनेटवरून गड किल्ल्याची माहिती घ्यायची आहे असेल तर ती कशी घेणार. आता तुम्ही काय करायचं, तुमच्या इंटरनेटवर जर तुम्ही फोर्ट म्हणून टाकलं, FORT फोर्ट इन महाराष्ट्र, तर लगेच तुम्हाला पूर्ण फोर्ट इन महाराष्ट्र याची माहिती येईल. त्याचनंतर विकिपीडिया हे एक साधन आहे की ज्याच्याहून तुम्हाला पूर्ण गड किल्ल्याचीच नाही तर कोणत्याही तुम्ही जे ऐतिहासिक कोणत्याही स्थळाविषयी याच्याविषयी सर्व माहिती ही विकिपीडियावर तुम्हाला मिळेल. स्थळ, व्यक्ती कोणताही बाबतीत तुम्ही जर तिथे टाकलं तर तुम्हाला विकिपीडिया नावाची जी आपली एक सर्च इंजिन सारखंच आहे, जसं गुगल आहे, गुगलवर देखील तुम्हाला सर्च करून तुम्हाला मिळू शकतं. त्याचप्रमाणे इंटरनेटवर जर तुम्ही विकिपीडियावर टाकलं तर सगळ्या गड किल्ल्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळेल, देश विदेशातील सर्व ठिकाणची. केवळ गड किल्ल्याचीच नाही तर कोणतीही माहिती तुम्हाला त्याच्यातून मिळू शकते. त्यानंतर रेडिओवरील कोणताही एक कार्यक्रम ऐकून त्या कार्यक्रमातील भाव समजून घेऊन आपले मत द्या. आता कोणताही तुम्ही रेडिओवरचे कार्यक्रम जर तुम्ही म्हणसाल सर आता आमच्याकडे रेडिओ नाही, तर तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्हाला रेडिओ चालू करता येतो, त्याची ऍप सुद्धा आहे. आणि मग याच्याद्वारे तुम्ही रेडिओ वेगळं विकत घ्यायची गरज नाही आणि त्याच्यावरून सुद्धा तुम्ही FM चॅनलवरून, विविध भारतीवरून तुम्हाला वेगवेगळे कार्यक्रम पाहिल्यानंतर तुम्ही त्याच्याविषयीचं मत आपल्या व्यक्त करायचं. तुम्ही लेखी स्वरूपात व्यक्त करा किंवा ऑडिओ स्वरूपात व्यक्त करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. त्याच्यानंतर बघा चिंतन, पुस्तक वाचन, आपल्या जिल्ह्यातील आकाशवाणी केंद्र इत्यादी विषयीची सुद्धा माहिती आपण टाका. त्यानंतर बघा तुम्हाला एक कल्पक व्हायचं म्हणजे काय, कल्पना करायची. समजा तुम्ही टीव्ही स्टार झाला, टीव्ही स्टार म्हणजे टीव्हीतले अभिनेता म्हणजे ऍक्टर झाले, जसे पिक्चर मधले ऍक्टर तसे तुम्ही टीव्ही मधले स्टार झाला, तर तुम्हाला काय वाटल त्याच्याविषयी तुम्ही व्यक्त करायचं, आपल्या कल्पना व्यक्त करायच्या, तुम्ही काय करसाल त्याविषयीची थोडक्यात 4 ते 5 ओळीमध्ये तुम्ही माहिती तुम्हाला किंवा 4 ते 5 ओळीतल्या किंवा अगोदर जास्त लिहिली तरी चालेल आणि ती नंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. बघा शेअर करा. आणि त्यानंतर पूरक साहित्य स्त्रोत, आता याच्यासाठी तुम्हाला कशाची माहिती म्हणजे फायदा होऊ शकतो. बघा इयत्ता 7वीचं मराठीचं पुस्तक, एक 6वीचं मराठीचं पुस्तक, पाठ्यपुस्तक जे मागच्या वर्षीचं आहे ते सुद्धा तुम्हाला याच्यासाठी पूरक साहित्य म्हणून होऊ शकतं. त्यानंतर गोष्टीची पुस्तक आहेत बघा, बाल साहित्य आहे, वयोगटाला अनुसरून योग्य असं लिखित असलेले छापील मजकूर, जीवन शिक्षण, किशोर यासारख्या मासिकामधून तुम्ही ते पाहून ते वाचू शकता आणि त्याच्याविषयी माहिती लिहू शकता. अशा प्रकारे मराठीच्या मध्ये आपला हा आज मराठीचा अभ्यास सेतू अभ्यासामध्ये होता 12 तारखेचा. त्यानंतरचा आपला विषय आहे गणिताचा. सेतू अभ्यासाचा हा 12वा दिवस. याच्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे संख्यावरील क्रिया चालू आहे आणि आपल्या घटकाचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. कालच्या घटकामध्ये आपण 11व्या दिवशी बघितलं होतं की अपूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करावा. आज आपल्याला बघायचं आहे की अपूर्णांक संख्यांचा भागाकार कसा करावा. आता बघा याच्यातून आपली दैनंदिन निष्पत्ती म्हणजे अध्ययन निष्पत्ती जी आहे याच्यातून काय साध्य होणार, तुम्हाला काय आलं पाहिजे. तर बघा दैनंदिन जीवनातील पैसे, लांबी, तापमान इत्यादीचा अंतर्भाव असलेल्या परिस्थितीमध्ये
व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक वापरतात. म्हणजे बघा, आता आपण अपूर्णांकाची बेरीज, अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार, आज आपल्याला बघायचा अपूर्णांक संख्यांचा भागाकार. तर बघा, आता थोडंसं समजून घ्यायचं. कालही आपण एका पोळीचं उदाहरण घेतलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला आजही बघा उदाहरण क्रमांक 1 दिले. देण्याचा उद्देश हाच की आपल्या जवळचा असलेला दररोजच्या एक घटक असलेला म्हणजे पोळी, भाकरी, याच्यातून आपल्याला लगेच कळतं. म्हणजे जर जवळचा जर उदाहरण दिलं तर लगेच आपल्याला समजतं. म्हणून एक उदाहरण आपल्याला घ्यायचं. एक भाकरी आहे, प्रत्येकाला चतकोर भाकरी द्यायची आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे भाकरीची 4 सारखे तुकडे आपल्याला करता येतात. जसे वर्तुळाचे 4 भाग आपल्याला करता येतात, तसे तर खूप भाग करता येतात. परंतु मुख्य 4 भाग जर करायचे तर त्याला आपण काय म्हणतो, पाव भाग. म्हणजेच काय, 1/4 म्हणजे चतकोर भाग. तर एक भाकरी आहे आणि प्रत्येकाला चतकोर भाकरी द्यायची आहे. तर किती जणांना पुरल? तर चित्रात दाखवल्याप्रमाणे एका भाकरी 4 चतकोर केले, तर त्या 4 जर चतकोर केले तर किती जणांना पुरेल? 4 जणांना पुरेल. चतकोर म्हणजेच काय? आपण आपल्या भाषेमध्ये चतकोर म्हणजे काय, गणिताच्या भाषेत पाव असं म्हणतात. पाव म्हणजे खायचा पाव नाही, तर पाव भाग म्हणजेच काय, 1/4. म्हणजेच गणिती रूपात हेच रूपांतर कसं करता येईल आपल्याला? 4 गुणिले 1/4 बरोबर 1 असे आपल्याला लिहिता येईल. आता अपूर्णांकाचे भागाकारात रूपांतर गुणाकारात करू. भागाकाराचे रूपांतर कशात करू? गुणाकारात करू. बघा, 1/1/4 बरोबर काय करायचं आपल्याला? बरोबर उत्तर आलंय 4. बरोबर काय? बरोबर 1 गुणिले 1/4 असं आपल्याला म्हणता येईल. बघा, त्यानंतर दुसरं उदाहरण एक दिलेलं बघा. 1 किलोग्रॅम एक गुळाची ढेपी 1 किलोग्रॅम एक गुळाची ढेप आहे. अशा 6 ढेपा आहेत. एका कुटुंबाला 1.5 किलो गुळ लागत आहे. तर या ढेपा किती कुटुंबाला पुरतील? बघा, 1 किलोग्रॅमची एक गुळाची ढेप आहे. म्हणजे एक किती आहे? 1 किलोग्रॅमची म्हणजे 1 किलोची. अशा किती आहे? 6 ढेपा आहेत. म्हणजे किती? 6 किलो आहेत. नंतर एका कुटुंबाला 1.5 किलो गुळ लागत आहे असेल तर या ढेपा किती कुटुंबाला पुरतील? म्हणजे बघा, उदाहरणार्थ एक जी ढेप आहे ती किती किलोची आहे? 1.5 किलोची. आणि 1 किलोग्राम गुळाची एक ढेप आहे आणि अशा किती एका कुटुंबाला किती लागते? 1.5 किलोची गुळ लागतो. आणि एक ढेप आहे 1 किलोची आणि एकूण किती आहे ढेपा? 6 ढेपा आहेत. तर मग किती कुटुंबाला पुरतील? तर बघा, 1.5 किलोग्रॅम म्हणजे 1 पूर्ण आणि 1 अर्धा. म्हणजे 1 अधिक 1/2 म्हणजेच काय? 3/2. तर मग दिलेल्या किती कुटुंबाला पुरेल हे काढण्यासाठी वाटणी म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? भागाकार. एकूण किती किलो गुळ आहे? 6 किलो. किती कुटुंबाला आपल्याला हे करायचंय? 1.5 किलो प्रमाणे वाटायचं. म्हणजेच किती? 3/2. म्हणजेच काय? याचं उत्तर येणार आहे 6/1 भागिले 3/2. मग याच्यानंतर आपण कालच्या तासिकेमध्ये बघितलं होतं की 3/2चा आपल्याला काय करावं लागेल? गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजे 6 गुणिले 6/1 गुणिले 3/2चा गुणाकार व्यस्त काय आला? 2/3. आणि मग नंतर गुणाकारासारखा गुणाकार करायचा. 6 दुनी 12 आणि 3 एक 3. मग 12/3 आल्यानंतर 3 12ला भागायचं. उत्तर काय आलं? 3 चोक 12. म्हणजे 4 कुटुंबाला, म्हणून 4 गुळाच्या ढेपा 4 कुटुंबाला पुरतील. असाच तुम्ही सराव करायचा. आता काही खाली उदाहरणं दिलेली आहेत बघा. उदाहरण क्रमांक 1, 2 याच्यामध्ये 24/6 याचं उत्तर सुद्धा दिलेलं कसं आलेलं आहे ते 4. त्याच्यानंतर 7/9 भागिले 5/8 अशा गणिताचा तुम्ही सराव करायचा आहे. तर एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे. जरी भागाकार करायचा असला तरी भागाकारामध्ये काय करावं लागतो? गुणाकार. म्हणजेच काय करावं लागतं? गुणाकार व्यस्त. दुसऱ्या संख्येचा आपल्याला गुणाकार व्यस्त करावा लागतो. आता अंकात दिलेले भागाकार पाहून चित्र काढा आणि उत्तर लिहा. हा आज तुमच्यासाठी अभ्यास आहे. जसे बघा 6/3. आता 6/3 याचं जे केलंय बघा, इथं चित्र काढले, 3 क्वेश्चन मार्क इकडे दिले, 3 इकडे दिले, 3 आणि 3 6 झाले. आता बघा, आता याला 3 जर भागितलं म्हणजे 3 समान भाग केले. जितके भाग केले तितके चित्र इथं काढायचे. म्हणजे बघा किती भाग करावे लागतील. उदाहरणार्थ आता 6/3 म्हणजे 3चे किती भाग करावे लागेल? सारखे भाग किती करायचे? 3/3चे. मग किती करावे लागतील? 2. म्हणजे 3 इकडे 3 इकडे 3 किती झाले भाग? एकूण 2. म्हणून इथं 2 लिहिले.
आता इथं 6/1 आहे, म्हणजे काय करावं लागेल, 1 न 6ला भागावं लागेल, म्हणजे उत्तर काय येणार, 1 6 6, म्हणजे किती, 6 उत्तर येईल. परंतु 6 अशा वस्तू तुम्हाला इथं दाखवा लागणार आहे. तर बघा 6/1/2 याचं सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे गणित. म्हणजे 6/1/2 म्हणजेच काय, 6 गुणिले 2/1 असं तुम्हाला करून नंतर त्याचं उत्तर काढावं लागणार आहे. बघा गुणाकार व्यस्त करून. त्याच्यानंतर बघा हे सुद्धा गणित तुम्हाला सोडवायचे. 1/3 भागिले 1/3 म्हणजे दुसऱ्याचं 1/3 गुणिले 3/1 असा गुणाकार व्यस्त होईल आणि त्याचं उत्तर 3/3 म्हणजेच 1 असं उत्तर येणार आहे. त्यानंतर 2/8 भागिले 4 त्याचं सुद्धा तुम्हाला गुणाकार व्यस्त करून नंतर भागाकार जरी असला तरी त्यामध्ये गुणाकार करून त्या पुढच्या संख्येचा गुणाकार व्यस्त करून तुम्हाला काय करावं लागेल, गुणाकार करून त्याचं उत्तर काढावं लागेल. त्याच्या अगोदर मात्र गुणाकार व्यस्त करावं लागेल. त्यानंतर तिसरं सुद्धा गणित आहे. स्वच्छता अभियानामध्ये 420 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या गावाचा 42/75 भाग स्वच्छ केला. तर प्रत्येक विद्यार्थ्याने गावाचा किती भाग स्वच्छ केला याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे करावं लागेल. त्यानंतर एक तुमच्या मदतीसाठी बघा हे सुद्धा 420 भागिले 42/75 असं करावं लागेल आणि नंतर त्याचा गुणाकार व्यस्त करून तुम्हाला ते गणित सोडवावं लागेल. आता इथे लिंक सुद्धा दिली, त्या लिंकला क्लिक केलं की तुम्हाला दीक्षा ऍपवर याचा विषयी भागाकार कसा करायचा हे समजणार आहे पुन्हा डबल. आता याच्यातून तुम्हाला काय समजलं, तर अपूर्णांकाचा भागाकार करता येतो. अपूर्णांकाचा भागाकार करायचा म्हणजेच काय करायचा, तर त्याच्या दुसऱ्या ज्या संख्येनं भाग द्यायचा त्याचा गुणाकार व्यस्त करून त्याचा गुणाकार करायचा. अपूर्णांकाचा भागाकार लेखी उदाहरणे सोडवता येतात. हे सुद्धा तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नंतर हे सोडून पाठवायचे आहे. त्याच्यानंतर आपला आजच्या सेतू अभ्यासाचा तिसरा विषय आहे इंग्रजीचा. स्टँडर्ड 7th ऍक्टिव्हिटी 12 सब्जेक्ट इंग्लिश ब्रिज कोर्स. बघा लर्निंग आउटकम्स याच्यातून काय आपल्याला साध्य होणार आहे आणि कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट म्हणजे आता त्याच्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे, अध्ययन निष्पत्ती काय होणार आहे या आजच्या या 12व्या घटकातून, या ज्या ऍक्टिव्हिटी 12 मधून काय साध्य होणार आहे, आउटकम काय येणार आहे ते लक्षात ठेवा. अंडरस्टँड इंग्लिश स्पोकन इन द सराउंडिंग्स, म्हणजे तुम्हाला काय करायचं, आजूबाजूला जे परिसरामध्ये इंग्रजी बोलतात ते तुम्हाला समजून घ्यायचंय. जे जे इंग्रजी बोलतात त्याच्यासाठी तुम्हाला काय करता येईल, तुम्ही त्याच्यासाठी इंग्रजीच्या बातम्या आपल्या टीव्हीवरच्या बातम्या ऐका किंवा मोबाईलवरच्या टीव्हीवरच्या बातम्या ऐका. कारण की जर तुम्हाला चांगली इंग्रजी बोलायची असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारची इंग्रजी ऐकावं लागेल. कारण की कोणतीही भाषा शिकायची असेल तर पहिल्यांदा सर्वप्रथम काय करावं लागतं, तुम्हाला चांगलं ऐकता आलं पाहिजे. म्हणजे ऐकण्याची सवय असली चांगली की तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येईल. म्हणजे चांगलं बोलण्यासाठी चांगलं पहिले ऐकावं लागेल. चांगलं ऐकावं लागेल म्हणजे लक्षपूर्वक ऐकावं लागेल. म्हणजे त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे अंडरस्टँड इंग्लिश स्पोकन इन सराउंडिंग. त्याच्यानंतर बघा पार्टिसिपेट इन ऍक्टिव्हिटीज, तुम्हाला सहभाग सुद्धा व्हायचं. सगळ्या ज्या कृती आहेत त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. आणि त्याच्यानंतर बघा क्रिएट्स अ सेंटेन्स इन ग्रुप ऍक्टिव्हिटी, तुम्हाला वाक्य तयार करता आले पाहिजे इंग्रजीची. तर ही सुद्धा एक अपेक्षा या इंग्रजीच्या आजच्या अभ्यासातून, सेतू अभ्यासातून, ब्रिज कोर्सच्या याच्यातून सांगितलेली आहे, अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्याच्यानंतर बघा एक्सप्लेन द लँग्वेज गेम, वेगवेगळ्या प्रकारचे लँग्वेज गेम आहे. जसे समजा एखाद्या वर्ड एंडिंग गेम्स आहेत, ज्याप्रमाणे प्रश्नमंजुषा असते त्याप्रमाणे तुम्ही ते हे करू शकतात. एखाद्यानं जर शब्द सांगितला असेल, समजा बॉल असा शब्द सांगितला असेल BALL, शेवटी येणारा जो शब्द आहे शेवटी यल आला तर दुसऱ्यानं काय सांगायचं, यल पासून स्टार्ट होणारा एखादा शब्द त्याने सांगितला लॅम्प, LAMP लॅम्प सांगायचा. तिसऱ्यानं पुन्हा त्याच्या शेवटी येणारा जो शब्द आहे P पासून सुरू होणारा एखादा शब्द त्यानं पॉट सांगायचा, POT पॉट. तिसऱ्यानं पुन्हा चौथ्यानं त्याला T शेवटी आलं म्हणून त्यानं, म्हणजे जशी शब्दाच्या भेंड्या, त्याच्यानंतर प्रश्नमंजुषा किंवा अंताक्षरी ही शब्दांची वर्ड म्हणजे तुम्ही काय म्हणता येईल त्याला प्रश्नमंजुषेसारखीच आता ही वर्ड एंडिंग जे गेम आहेत ते करता येईल. किंवा स्टार्ट पासून सुरू होणारे अशा प्रकारचे तुम्हाला करता येईल. त्यानंतर बघा आज द लर्नर टू लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. मी आता तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुमचं काम आहे की सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. त्यानंतर बघा गिव्ह प्रॉपर इन्स्ट्रक्शन अबाउट द गेम,
एखादा खेळ असेल तर तुम्हाला तो खेळ खेळण्याच्या अगोदर त्या खेळाचे नियम माहिती असणं आवश्यक आहे. नाहीतर आपण खेळ खेळायला लागलो आणि आपल्याला खेळाचे नियमच माहित नाही तर तो खेळ योग्य प्रकारे खेळला जाणार नाही. त्याच्यामुळे गिव्ह द प्रॉपर इन्स्ट्रक्शन अबाउट द गेम, तुम्हाला ते त्या सूचना देणं महत्वाचे आहेत. त्यानंतर बघा, मोटिवेट अँड इनकरेज द लर्नर टू पार्टिसिपेट इन द ऍक्टिव्हिटीज. तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले पाहिजे. ऍक्टिव्हिटी म्हणजे सरांनी जे सांगितलेलं आहे ऍक्टिव्हिटी त्याच्यात सहभागी झाला पाहिजे. मी जर तुम्हाला सांगितलं आज आपण जे शिकलेलो आहोत वर्ड एंडिंग पासून तुम्ही जास्तीत जास्त शब्द तयार करून आणा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका, तर तुम्ही ती ऍक्टिव्हिटी करून ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकली पाहिजे, अंताक्षरी सारखी मराठीत सांगायचं म्हणजे. त्याच्यानंतर बघा, ऍक्सेप्ट द सम आन्सर इन द मदर टंग. काही काही उत्तर आता आपण टोटली वी डोंट स्पीक इन इंग्लिश, वी ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. आपण प्रयत्न करू शकतो एकदम आपली, कारण की आपली जी मदर टंग आहे ती मराठी आहे आणि आपण डायरेक्टली आपण म्हटलं की आज मी पूर्ण टोटली स्पीक इन इंग्लिश, आय कांट स्पीक इन इंग्लिश, मी पूर्णपणे इंग्रजीत बोलूच शकत नाही. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला थोडंफार जे काही शब्द येणार नाही ते आपण मराठी भाषेत बोललो पाहिजे. त्यानंतर बघा, रेनफोर्स बाय द टेलिंग दो सेंटेन्स इन इंग्लिश. आता काही तुम्ही इंग्रजीत वाक्य बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर बघा, हेल्प द लर्नर्स टू डू द ऍक्टिव्हिटी. आणि जे शिकणारे विद्यार्थी आहेत त्यांना कृती करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही त्या ऍक्टिव्हिटी पूर्ण केल्या पाहिजे. त्याच्यानंतर बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. आता तुम्हाला काय सूचना आहेत बघा, लिसन टू द इन्स्ट्रक्शन केअरफुली गिवन बाय टीचर. म्हणजे आम्ही ज्या सूचना सांगितलेल्या आहेत तुम्ही लक्षपूर्वक ऐकल्या पाहिजे. म्हणजे जे इंग्रजीत सांगितले आहेत, बी क्वाईट म्हटल्याबरोबर लगेच लक्षात आलं पाहिजे की सरांनी आपल्याला बी क्वाईट सांगितलं म्हणजे आपल्याला आवाज करायचं नाही सांगितलं, तर आपल्याला काय सांगितलेलं आहे, शांत बसायचं. म्हणजे अशा प्रकारे रेज युअर हँड्स म्हटलं की लगेच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सरांनी तुम्हाला हात वरती उंच करायचं सांगितलेलं आहे. रेज युअर लेफ्ट हँड, राईट हँड, टर्न राऊंड, सिट डाऊन, स्टँड अप. जे काही सूचना सांगितल्या त्या तुम्हाला त्या लक्षपूर्वक ऐकलेल्या असतील तर तुम्ही त्या बरोबर करसाल. जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलेल्याच नसतील तर तुम्हाला त्या कृती करता येणार नाहीत. म्हणजे तुम्हाला प्रॉपर इन्स्ट्रक्शन तुम्ही ऐकल्याशिवाय प्रॉपरली तुम्ही इन्स्ट्रक्शन त्या काय करू शकणार नाही, फॉलो करू शकणार नाही. त्याच्यानंतर बघा, मेक द सेंटेन्स रिलेटेड टू द पिक्चर्स. जर तुम्हाला सरांनी जर एखादा पिक्चर दाखवलं, म्हणजे पिक्चर म्हणजे काय, सिनेमा नाही तर एखादं चित्र, ते दाखवल्याबरोबर नंतर तुम्हाला त्या चित्राविषयी माहिती सांगता आली पाहिजे, त्याचं नाव सांगता आलं पाहिजे. आणि टेल युअर सेंटेन्स टू अदर, किंवा एक दोन वाक्य तुम्हाला इंग्रजीत त्याचं कमीत कमी त्याचं नाव काय आहे ते तरी सांगता आलं पाहिजे. आणि सांगता सांगता तुम्हाला त्याचे इंग्रजीत वाक्य सुद्धा येणार आहे. त्यानंतर पुढची आहे बघा, ऍक्टिव्हिटी लर्निंग ऍक्टिव्हिटी. आता काय करायचं, हाऊ टू सीट, हाऊ टू प्ले. बघा, ऑनलाईन स्प्लिट द पार्टिसिपंट इन टू द टू टीम्स और मोर इफ यू हॅव मोर पार्टिसिपंट. आपल्या याच्यामध्ये काय करायचं, दोन भागामध्ये आपल्याला विभागणी करता येईल. आता त्याच्यानंतर बघा पुढे सांगितलं, इलेक्ट वन पर्सन फ्रॉम इच टीम टू सीट इन द हॉट सीट. म्हणजे एकाला काय करायचं, आपल्याला हॉट सीटवर बसवायचं. शो द पिक्चर टू अदर, आणि दुसऱ्याला काय एकाला हॉट सीटवर बसवायचं आणि एकाला काय करायचं, दुसऱ्या टीम मेंबरला तर ते एक चित्र दाखवायचं. आणि त्याच्यानंतर मग त्या काय करायचं, त्या टीम मेंबर्सनं त्याचं टीम मेंबर्स विल डिस्क्राईब द पिक्चर. एकाला हॉट सीटवर बसवायचं, एकाला चित्र दाखवायला लावायचं, जे बसलेले आहेत त्यांनी काय करायचं, त्याचं वर्णन करायचं. अशा प्रकारे तुम्हाला हा गेम खेळायचा आहे. हॉट सीट स्टुडंट विल गेज द पिक्चर विच इज बिंग डिस्क्राईब. म्हणजे तो जो हॉट सीटवर बसलेला आहे तो काय करेल, त्याचं चित्र ओळखल. ही हॅज लिमिटेड टाइम अँड ओनली 3 चान्सेस. त्याला किती द्यायचे, ओळखायला 3 चान्स द्यायचे. इफ ही ऑर शी रिकग्नाइज गिव्ह अ पॉइंट टू देम. आणि ते ज्याने जर ओळखलं तर त्यानं किंवा तिनं ओळखलं तर त्याला 1 पॉइंट आपल्याला त्या पॉइंट प्रमाणे द्यायचं, जे पॉइंट ठरलेले. कंटिन्यू द सेम प्रोसेस फॉर द अदर टीम. मग ह्यांचं एक झाल्यानंतर त्या दुसऱ्या टीमला बसवायचं हॉट सीटवर आणि त्यांना प्रश्न विचारायचे. इथं चित्र दाखवलेलं बघा तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, की सेंटेन्स, इट इज लिव्हिंग थिंग्स
डज इट गिव्ह शेल्टर, डज इट प्रोड्यूस ऑक्सिजन, तुम्हाला काही की सेंटेन्स देता येईल. म्हणजे आता हे चित्र दाखवलेलं आहे आणि याच्यातून तुम्हाला बाकीच्यांना विचारता येईल, काही हिंट देता येईल आणि त्याच्यावरून मग तुम्हाला त्याचं उत्तर मिळवता येईल. अशा प्रकारे तुम्हाला याच्यासाठी प्रॅक्टिस सुद्धा करायची. यूज फॉलोइंग द पिक्चर प्रॅक्टिस. तुम्ही पक्षात चित्र द्या, बर्ड, अम्ब्रेला, स्कूल, रिव्हर एक्सेट्रा. त्याच्यानंतर बघा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी काय सांगितली, पॅरलल ऍक्टिव्हिटी काय, रेनफोर्स ऍक्टिव्हिटी काय. सिलेक्ट द फर्स्ट अल्फाबेट फ्रॉम युअर नेम अँड मेक द डिस्क्रायबिंग वर्ड्स युझिंग दॅट अल्फाबेट्स. म्हणजे तुमचं नाव आहे सुमित, तर सुमितचं पहिलं अक्षर कोणतं आहे, यस. मग यस पासून काय आहे, स्मार्ट, स्मॉल. मग तुम्हाला जितके यस पासून स्टार्ट होणारे शब्द आहेत ते लिहायचे. विद्यार्थी, आता तुमची जी नावं असतात त्याच्यापासून तुम्ही शब्द तयार करायचे आणि ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकवायचे. त्याच्यानंतर बघा तन्वी नाव आहे, तर तन्वीचं टी आहे, टी पासून मग टॅलेंटेड, नंतर टॉल. काय जे तुम्हाला टी पासून ते तुमच्या नावाबद्दल सुचतील ते चांगले ते तुमच्या पद्धतीने लिहायचे. बघा याच्यातून एक आपल्याला मूल्यमापन करता येणार आहे. बघा, टेल द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द गिवन पिक्चर. आता याच्यावरून डिस्क्रायबिंग वर्ड सांगायचे तुम्हाला. आता पहिलं सनफ्लॉवरचं आहे, दुसरं रॅट आहे, तिसरी कपबशी मध्ये काय आपल्याला काय म्हणता येईल, कप आहे, त्याच्यानंतर हे पॉट आहे. आता याच्याविषयी असे डिस्क्रायबिंग वर्ड आणि त्याच्यापासून तुम्हाला नंतर अजून जास्तीचे हे करता येणार आहे. त्याच्यानंतर दीक्षा ऍपमध्ये सुद्धा याचा QR कोड स्कॅन करून तुम्ही 6वीच्या पुस्तकामध्ये असलेल्या 6th स्टँडर्डच्या याच्यातून तुम्ही अजून अधिक अभ्यास करू शकणार आहात. तर याच्यातून आपण काय शिकलो, आय एम एबल टू डिस्क्राईब द पिक्चर. यस, तुम्हाला चित्राचं वर्णन करता आलं किंवा चित्राचं नाव सांगता येतंय. आय एम एबल टू स्पीक विथ माय पियर्स, मी माझ्या सहकार्याशी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. येस, आय एम एबल टू लर्न न्यू व्होकॅबलरी, मी नवीन अशी शब्दसाठा मला समजला. कारण की तुम्ही जर चांगलं ऐकत राहाल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला ऐकू येणार आहे, म्हणजे समजणार आहे, नवीन शब्द सुचणार आहे. याच्यानंतर आपली कृतीपत्रिका आहे बघा विज्ञानाची. तर बघा समजून घेऊया, जो 8वा धडा आहे आपला, पोषण तत्वे आणि अन्न पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्व. आता हा आपल्या 12व्या दिवसाचा अभ्यासामधला आहे. बघा इयत्ता 6वीचं जे 7वं प्रकरण आहे पोषण आणि आहार, यामध्ये आपण बघतोय अध्ययन निष्पत्ती आपल्याला याच्यातून समजणार आहे. शिकत असलेल्या वैज्ञानिक संकल्पनांचा दैनंदिन जीवनात वापर कसा करतात, उदाहरणार्थ संतुलित आहारासाठी अन्न पदार्थाची निवड कशी करायची, याच्याविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे. तर याच्यातून आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, सजीवाचे अन्न व पाणी घेऊन त्यांचा विविध कामासाठी उपयोग करतात. जसे ऊर्जा मिळवणे, शरीराची वाढ होणे, शरीराची दैनंदिन क्रिया पार पडणे, आजाराचा प्रतिकार करणे, असं ह्या सगळ्या काही क्रिया आहेत. याच्यासाठी आपल्याला पोषण आणि आपल्याला ऊर्जा मिळणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा पोषक तत्वे आणि अन्न पदार्थ कोणती आहेत, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्व, खनिजे, तंतुमय पदार्थ, हे आपल्या अन्नातील पोषक तत्वाचे मुख्य प्रकार आहेत. आपण पाहिलं की ऊर्जादायी पोषक तत्व कोणकोणती आहेत, आपली मुख्य गरज ऊर्जेची असते, ती कर्बोदकामुळे भागते आणि त्यामुळे आपल्या आहारामध्ये भात, पोळ्या, भाकरी अशा पदार्थांचा समावेश असतो. आपण पाहिलेलं आहे यापूर्वी. आपण पुन्हा एकदा आपली थोडीशी सराव होत आहे. स्निग्ध पदार्थ कोणते आहे, तेल, तूप, लोणी अशा स्निग्ध पदार्थापासूनही आपल्याला ऊर्जा मिळते. बघा आपण खाल्लेल्या अन्न पदार्थापासून आपल्याला उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. उष्णता मोजण्यासाठीचं एकक कोणतं आहे, किलो कॅलरी एककाचा उपयोग केला जातो. म्हणून अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी किलो कॅलरी हे एकक वापरले जाते. जसे आपण एखादी वस्तू आणली तर आपण किलो मध्ये 1 किलो आणलं, 2 किलो आणलं असं म्हणतो. तसेच आपल्याला ऊर्जेचं एकक कोणतं आहे, कॅलरी, तर किलो कॅलरी. आता त्याच्यानंतर बघा कर्बोदकाच्या नंतर दुसरं पोषण तत्व आहे प्रथिन. आता प्रथिन हे कशासाठी आपल्या उपयोगी आहेत, वाढीसाठी, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांची आवश्यक असलेली प्रथिनं कडधान्य व दूध व दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस, अंडी अशा अन्न पदार्थातून आपल्याला ते मिळतं. आता हे कोणकोणते घटक आहे, अन्न पदार्थ कशातून मिळतात, प्रथिने कशातून मिळतात, तर कडधान्य म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी,
दूध, दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दुधापासून बनलेले पदार्थ, त्यानंतर ज्यांना मांस आवडतं ते मांस खाणारे, नंतर अंडी, अशा अन्न पदार्थातून ते मिळतं. त्याच्यानंतरच आहे खनिज, जीवनसंपत्ती, जीवनसत्व. शरीराला अनेक असेंद्रिय पदार्थाची गरज असते, त्यांना खनिजे म्हणतात. बघा, रोगप्रतिकार व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी खनिज, जीवनसत्व आणि तंतुमय पदार्थ यांची आवश्यकता असते. हे घटक आपल्याला भाज्या व फळापासून मिळतात. हे घटक हे जे आहे ते आपल्याला भाज्या व फळापासून मिळतात. अन्नातील स्त्रोत. बघा, आता अन्नातील स्त्रोत कोणते आहे, तर शरीरात कमतरता निर्माण झाल्यास कोणते आजार होऊ शकतात याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. म्हणजे कोणता अन्न घटक कमी पडल्यानंतर कोणता आजार होणार आहे, कोणता विकार होणार आहे ते दिलेले आहे. बघा, खनिज दिलेले लोह, याच्यामध्ये शरीराच्या सर्व भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं किंवा वहन करण्याचा उपयोग हा लोहाचा होतो. त्याचा स्त्रोत आपल्याला कशापासून लोह मिळतं, मांस, पालक, सफरचंद, मनुका याच्यातून आपल्याला लोह मिळतं. त्याच्यानंतर बघा, अभावजन्य विकार कोणते, त्याच्यामुळे होणारे, लोह जर मिळालं नाही तर ॲनिमिया, सतत थकवा वाटणं म्हणजे थकल्यासारखं वाटणं, हे अभावजन्य असे विकार होतात. त्याच्यानंतर बघा, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन खनिजे आहेत. तर याचा उपयोग काय आहे, दात, हाडं मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. दूध, दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि मांस याच्यातून आपल्याला हे मिळतं. त्याच्यानंतर याच्यापासून विकार कोणता होतो, दात खराब होतात, हाडे ठिसूळ होतात, कमकुवत होतात, हे अभावजन्य विकार होतात. त्याच्यानंतर खनिज आहे पुढचं, आयोडीन. बघा, वाढीचे नियंत्रण, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान होता, याचा उपयोग आहे. आयोडीन जर आपल्याला योग्य प्रकारे मिळालं तर आपल्या वाढीचं नियंत्रण होतं, शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रिया गतिमान होतात. आणि आता हे आयोडीन कोणत्या कोणत्या घटकापासून आपल्याला मिळतं, मनुका, मासे, मीठ, मीठ, नंतर समुद्रातून मिळणारे जे अन्नपदार्थ आहे वेगवेगळे प्रकारचे, मासे वगैरे, सगळे याच्यापासून मिळतं. आणि परंतु हे जर मिळालं नाही आयोडीन, तर आपल्याला काय होऊ शकतं, गलगंड नावाचा आपल्याला आजार होऊ शकतो, की जो घशाला होतो. तर तो आजार आपल्याला होऊ शकतो. कधी होईल, ज्यावेळी आपल्याला आयोडीन योग्य प्रकारे मिळणार नाही. त्याच्यासाठी योग्य प्रकारचं मीठ आपण वापरलं पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचा खनिज आहे सोडियम आणि पोटॅशियम. शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी, चेतासंस्था व स्नायूच्या क्रिया चालू ठेवण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियमचा उपयोग होतो. आता हे कुठून मिळतं आपल्याला, मिठामधून मिळतं, चीज, पालेभाज्या, फळे, डाळी याच्यापासून आपल्याला मिळतं. आता बघा, हे जर नाही मिळालं तर मग स्नायूची अकार्यक्षमता होते, म्हणजे कार्य करत नाही स्नायू. त्याच्यानंतर बघा, जीवनसत्व आहे, ही दोन प्रकारची असतात, एक जलविद्राव्य आणि एक जल अविद्राव्य. जलविद्राव्य म्हणजे पाण्यामध्ये विरघळणारी, आणि जल अविद्राव्य म्हणजे पाण्यात न विरघळणारी. तर जलविद्राव्य कोणती आहे, बी व सी ही जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, म्हणजे ती जलविद्राव्य आहेत. आणि ती कशा वाटे हे होतात, ती लघवी, घाम यातील पाण्याबरोबर शरीराबाहेर टाकली जातात. म्हणून यांचा पुरवठा सतत होणे गरजेचे असतात. बघा, B1, B2, B3, B6, B9 आणि B12 हे जीवनसत्वाचे महत्वाचे प्रकार आहेत, अशा प्रकारे. त्यानंतर बघा, दुसरा घटक आहे जल अविद्राव्य जीवनसत्वे. ही जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाही, ती स्निग्ध पदार्थात म्हणजे शरीरामध्ये मेदात विरघळतात आणि त्यांचा शरीरात साठा होतो. ती कोणती घटक आहेत बघा, ए जीवनसत्व, डी जीवनसत्व, ई जीवनसत्व आणि के जीवनसत्व. ही कशी आहे, जल अविद्राव्य आहेत, म्हणजे पाण्यात विरघळत नाही. त्यानंतर बघा, जीवनसत्वे व त्यांचे स्त्रोत आपल्याला कशापासून मिळतात, तर प्रोबायोटिक म्हणजे काय, दुधाचे दही करणारे लाभदायक असे सूक्ष्मजीव हे दह्यामध्ये असतात. दुधापासून दही बनतं म्हणजे काय, त्याच्यात एक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. कारण की सगळे सूक्ष्मजीव हे आपल्याला घातक नसतात, तर काही सूक्ष्मजीव हे आपल्यासाठी पोषक सुद्धा असतात. त्याप्रमाणे या दुधाचे दही करणारे जे सूक्ष्मजीव आहे ते दह्यामध्ये असतात. त्यावेळीच सूक्ष्मजीवामुळेच काय होतं, दुधाचं दही होतं. आणि ताकात असतात त्या अशा लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक असे म्हणतात. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोच्या संख्येने आपल्या आतड्यामध्ये असतात. हे आपल्या आरोग्यासाठी काय असतात, लाभदायक असतात. बघा, आता याच्यातून आपल्याला काय सांगता येईल, पोषण कशाला म्हणायचं, त्याच्यानंतर अन्न पदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते, जसे किलो कॅलरी, खनिजे कशाला म्हणतात, हे सर्व उत्तरे आपण लिहायची.
आणि ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायची, पाठवायची. आता तर काय होईल, जर शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाली तर काय होईल, गलगंड सारखा आजार होऊ शकतो. जीवनसत्व अचा अभाव निर्माण झाला तर काय होऊ शकतो, रातंधळेपणा येऊ शकतो. बिरी आजार झाला आहे तर तुम्ही कोणत्या घटकाचं सेवन कराल, ब जीवनसत्व मिळणारे घटक तुम्हाला खावं लागतील. स्कर्वी आजाराची लक्षणं दिसत असेल तर तुम्हाला सी व्हिटॅमिनची अन्नपदार्थ काय करावं लागेल, खावं लागेल. त्याच्यानंतर हे जे खालील पदार्थ दिलेले आहेत त्याचं तुम्ही काय करायचं, वर्गीकरण करायचं. कोणती कर्बोदके आहेत, कोणती प्रथिनं आहेत, कोणती स्निग्ध पदार्थ आहे आणि जीवनसत्व आहे, याचं वर्गीकरण तुम्ही करायचं. त्यानंतर हे तिन्ही घटकामध्ये तुम्ही करायचं, कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि जीवनसत्व 4 याच्यामध्ये. याच्यासाठी अधिक अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर इथं दीक्षा ऍपची तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही दीक्षा ऍपवर जाणार आणि त्याच्याहून नंतर तुम्हाला जास्तीचा अभ्यास तुम्हाला करता येणार आहे. अशा प्रकारे पोषण तत्वाचा आहारामध्ये काय असं महत्व आहे ते आपण आता बघितलं विज्ञानामध्ये. त्यानंतर बघा, आज सेतू अभ्यासाच्या 12व्या दिवशी इयत्ता 7वीच्या आपल्या सामाजिक शास्त्रामध्ये भूगोल विषयाचा आता आपल्याला सेतू अभ्यास बघायचा आहे. बघा, याचा संदर्भ घ्यायचा म्हणजे आपण सेतू अभ्यासच हा मुळातच मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित असा अभ्यास आपला सेतू अभ्यासच आहे, म्हणजे 7वीच्या अभ्यासाला जोडणारा अभ्यास आहे. तर मागच्या वर्षीच्या 6वीच्या भूगोलच्या पुस्तकामधील असलेलं महासागराचं महत्व हा पाठ आहे, याच्यावर आधारित असलेला आज आपल्या 12व्या दिवसाचा सेतू अभ्यास आहे. तर याच्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे, तर महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे हे उदाहरणासह स्पष्ट करतो. म्हणजे विद्यार्थ्याला स्पष्ट करता आलं पाहिजे की महासागर मानवासाठी कसा महत्वाचा आहे, महासागरच नसते तर काय झालं असतं. तर आज आपण बघतो की 71% ह्या पृथ्वीवर काय पाणी आहे आणि 29% काय आहे, जमीन आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात महासागराचं महत्व आहे आणि ते महत्व आपल्याला पटणं आणि पटवून सांगता आलं पाहिजे. पहिले काही बाबी आठवूया. नद्याचे पाणी वाहत जाऊन कुठे शेवटी मिळते, तर महासागराला मिळते, सागराला मिळते. भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे, तर आपण जर विचार केला तर हिंदी महासागर आहे. त्याच्यानंतर बघा, मदत हवी असेल तर तुम्हाला या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जास्तीची माहिती पूर्ण मिळणार आहे. त्यानंतर याच्यासाठी अजून काय सांगितलं त्यांनी, मित्रांच्या समोर आपण आठवले नसेल तर घरातील वडीलधारी मंडळी यांच्यासोबत चर्चा करा आणि लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे माहिती. आवश्यक माहिती बघा, स्टीलची बशी घ्या, पाणी घ्या आणि एक अनुभव तुम्हाला सांगितला, त्यांनी कृती करायला सांगितली. एका स्टीलच्या बशीमध्ये थोडेसे पाणी घ्या. पाणी शक्यतो कूपनलिकेचे किंवा म्हणजेच काय बोरवेलचे असल्यास उत्तम. हे पाणी उन्हात ठेवायचं आपण. दोन काय घ्यायचे, सुरुवातीला बशा घ्यायच्या स्टीलच्या आणि त्याच्यामध्ये ते काय करायचं, बोरिंगचं पाणी म्हणजे बोरवेलचं पाणी असेल तर खूपच चांगलं आणि ते उन्हात ठेवायचं आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत अशा बशी काढायच्या नाही. पाणी पूर्ण आटल्यानंतर बशीचं निरीक्षण तुम्हाला करायचं, तुम्हाला काय दिसतं आणि त्या पदार्थाची चव घेऊन पाहायची. आता तुम्हाला याचं स्पष्टीकरण सुद्धा सांगितलं आहे. तुमच्या असे लक्षात येईल की या बशीतील पाण्याचे बाष्पीभवन होऊन बशीत पाण्याच्या जागी सफेद रंगाचा साचलेला काय दिसल, थर साचलेला दिसेल. हा थर चवीला काय असा असतो, खारट आणि तुरट असतो. हे पाण्यातील क्षार असतात, हे आपल्याला लक्षात येईल. आणि पेयजल म्हणून आपण जे पाणी वापरतो त्यामध्ये क्षाराचे प्रमाण कमी असते आणि त्यामुळे महासागर आणि आपले जे पाणी असतं त्याच्यामध्ये प्रमाण हे कसं असतं, कमी असतं. पण सागरामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणून ते पाणी आपल्याला चवीला कसं असतं, खारट असतं. त्यामुळे बघा, वरील प्रमाणे कृती करून महासागरातील पाण्याचे मीठ मिळवले जाते आणि मीठ हा पदार्थ समुद्रकिनारी भागामध्ये मिठागारे तयार करून मिळवला जातो. मिठाप्रमाणेच आपल्याला फॉस्फेट, सल्फेट, आयोडीन अशी सुद्धा खनिजे ही समुद्रातून मिळतात आणि खनिजासाठी आपल्याला काही प्रमाणात महासागरावर अवलंबून राहावं लागतं. त्याच्यामुळे महासागर हे सुद्धा महत्वाचे आहेत. आणि याच्यावरून तुम्ही या कृतीवरून तुम्हाला काय समजले, काय शिकायला मिळाले ते तुम्ही इथं लिहायचं. बघा, अधिक माहिती इथून तुम्हाला मिळेल. हे जर लिंक क्लिक केली तर तुम्हाला अधिकची माहिती मिळणार आहे. आता बघा, तसेच इयत्ता 6वीचे भूगोल विषयाचे पाठ्यपुस्तकातील घटक 6वा आहे महासागराचे महत्व, याचे वाचन करायचे. आपल्याला मीठ कुठून मिळते, तर महासागरापासून म्हणजे मिठागारापासून. समुद्रापासून तर मिळतं परंतु मिठागारातून मिळतं. मग समुद्रातून कोणती खनिजे मिळतात, तर मीठ मिळतं, सोडियम, फॉस्फेट मिळतं, सल्फेट मिळतं, आयोडीन मिळतं, हे सगळे काही खनिजे मिळतात. तुझ्या लहान भावाने म्हटले की समुद्रात खूप पाणी असूनही त्याचा काहीच उपयोग नाही, याचे म्हणणे खरे आहे की खोटे आहे, त्याचं म्हणणं अजिबात
खरं नाही तर ते खोटं आहे, कारण की समुद्रापासून आपल्याला फायदे आहेत. जरी पाणी खारट असलं तर त्याच्यापासून आपल्याला अनेक असे पदार्थ, खनिज पदार्थ मिळतात. मीठ मिळतं, सल्फेट मिळतं, फॉस्फेट मिळतं आणि त्याच्यानंतर आयोडीन सुद्धा मिळतं. त्याच्यानंतर तुम्हाला या लिंकला क्लिक करून अजून सराव करता येणार आहे. इयत्ता 6वीचे भूगोल विषयाच्या पाठ्यपुस्तकातील 6व्या जो पाठ आहे, 6वा घटक, त्या महासागराचे महत्व यामध्ये दिलेला स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. अशा प्रकारे बघा. त्याच्यानंतर आता आज दिन 12वां है, हिंदी विषय के बारे में हम देखेंगे। देखो इसमें क्या दिया है हमारे सेतु अभ्यास में। आज का जो क्षेत्र है वो है भाषा विकास। भाषा विकास, इससे कौशल्य, ये कौशल कौन सा प्राप्त होने वाला है, वाचन और लेखन। हमें वाचन और लेखन का कौशल जो है वो प्राप्त करना है। देखो इसमें से हमको अध्ययन निष्पत्ति कौन सी होने वाली है, अलग अलग कलाओं, जीवनोपयोगी वस्तुओं के प्रदर्शनी एवं यात्रा वर्णन समझते हुए, वाचन करते हुए तथा उनको अपने ढंग से लिखते हैं, यानी कि उनको अपने ढंग से लिखते आना। देखो आओ पता करें, चित्र का निरीक्षण करवाएं, चित्र से संबंधित शब्द फलक पर लिखे, यात्रा के प्रसंग के अनुसार चर्चा करें। देखो ये जो चित्र दिखाई आपको दे रहा है, ये चित्र कौन सा चित्र आपको दिखाई दे रहा है, ये बस स्थानक है। यहाँ पे देखो भीड़ बहुत है, कोई लोग आ रहे हैं, कोई लोग जा रहे हैं। वहां पे देखो बस स्थानक पे पार्टियां भी लगी वाली है, फ्लैट क्रमांक 1, फ्लैट क्रमांक 2, फ्लैट क्रमांक 3, ऐसी क्या लगी वाली है, पार्टियां लगी वाली है। आपकी यात्रा सुखद हो ऐसी भी लगाई वाली है। तीन तीन गाड़ियां खड़ी है, देखो फ्लैट क्रमांक 3 पर खड़ी है, 2 पे खड़ी है और इधर भी खड़ी है। वहां पे देखो यहाँ पे कोई फेरी वाले भी है, वो भी है, कोई छोटे छोटे लड़के भी है, उनकी माँ है, पिताजी है, उनके साथ वो गांव को यात्रा को जा रहे हैं। इस प्रकार का आपको इसमें क्या क्या चित्र दिखाई दे रहा है उसका वर्णन आपको करने का है। देखो इससे क्या हम सक्षम बनने वाले हैं, आओ सक्षम बने। अपने गांव या शहर के बस्तानक के बारे में आपको जानकारी लिखने की है, तो आओ अभ्यास करें। यात्रा करते समय जरूरतमंद चीजों की सूची बनाओ, यानी कि आपको यात्रा को जाना है तो आपको क्या क्या कौन सी चीजें साथ में लेके जानी है, उसकी सूची आपको बना के इस पे सूची लिखने की है और अपने ग्रुप पे डालने की है। आओ सृजन करें। इससे क्या हमें सृजन करना है, आवागम के साधनों का, यानी कि कौन कौन से साधन है जाने के लिए, जल, स्थल और वायु मार्ग के अनुसार वर्गीकरण करो। यानी कि जल से जाना है तो हमको जहाज से जाना पड़ेगा, यानी कि थल से जाना है तो हम रेल से जा सकते हैं, बस से जा सकते हैं, वायु मार्ग से जाना है तो हमें हवाई जहाज से हम जा सकते हैं। इस तरह से देखो आपको ये लिखने का है। पूरक साहित्य आप क्या कर सकते हैं, दीक्षा ऐप के यात्रा वर्णन, इस पाठ से आवागमन के साधनों का चित्र आपको क्या करने का है, हमारे काफी में चिपकाने का और इसके बारे में जानकारी लिखने की है। देखो इस तरह से आज का हम सेतु अभ्यास हमने देखा है। देखो देखो सुंदर, समझ में आया है क्या? सुंदर माइक चालू करो तुम्हारा। सुंदर, सुंदर, सुंदर सुनाई दे रहा है क्या? हो सर। हाँ सुंदर, हाँ सुगंधर, हाँ सुगंधर सुनाई दिया क्या आज का पूरा? हो सर। हाँ तो ये सब क्या करने का है, आपको पूरा इसका अध्ययन करने का है और ये आपने काफी में लिख के आपको क्या करने का है, पूरा अपने व्हाट्सएप ग्रुप पे डालने का है। देखो और इसकी जो पूरी जानकारी है, पूरी जानकारी आपको क्या करने की है, लिखने की है। मराठी का क्या करणे का आहे, मराठीचं काय करायचं, हिंदीचं काय करायचं, गणिताचं काय करायचं, मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे। तर ते सगळं तुम्हाला काय करायचं, पूर्ण अभ्यास करून आपल्या ग्रुपवर टाकायचंय बघा। तर बघा आजचा सेतू अभ्यासाचा आज 12वा दिवस आहे। 3 दिवसानंतर आपली याच्यावर चाचणी सुद्धा होणार आहे। तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या चाचणीचा सुद्धा तुम्हाला काय करायचा, अभ्यास करायचा आणि आजचा अभ्यास आपल्या ग्रुपवर टाकायचा आहे।